नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या आजच्या या कोर्सच्या 7व्या दिवशी म्हणजे डे 7 मध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. शिक्षक मित्रांनो, आपण ग्रीन स्क्रीनचा सागा म्हणजे पाहिलेलाच आहे. परंतु आज तुमचा कोणता का व्हिडिओ असेना, तो तुमचा नॉन ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ कुठेही बसलेला असलेला आपण किंवा कुठेही झोपलेला असलेला व्हिडिओ आपण वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो. ओके. हे फिल्मोराच्या मदतीनं आपल्याला साध्य होतं. आपण उभे राहून ग्रीन स्क्रीनची व्हिडिओ रिमूव्ह करत होतो खूप वर्षापासून. आपण उभे राहून नॉन ग्रीन स्क्रीनचेही व्हिडिओ आपण रिमूव्ह करत होतो. जो काही बॅकग्राऊंड आहे तो. परंतु आज आपण सिटिंग पोझिशनमध्ये नॉन ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत आणि त्याला एका वेगळ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी नेणार आहोत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, की नॉन ग्रीन स्क्रीनचा झोपलेला व्हिडिओ सुद्धा आपण वेगळ्या ठिकाणी असं नेणार आहोत. तर कुठे नेणार आहोत, कसा नेणार आहोत, कोणता व्हिडिओ नेणार आहोत, हे दाखवण्यासाठी मला या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करावा लागेल आणि या ठिकाणी माझी स्क्रीन जी आहे मात्र या ठिकाणी मी शेअर करतोय. तर माझी स्क्रीन सर्वांना दिसत असेल, तर लगेच तुम्ही येस असे म्हणा. इज इट क्लिअर? दिसत आहे स्क्रीन माझी तुम्हाला? येस. हो. आता पहा आपल्याला सिटिंग पोझिशन मधला व्हिडिओ. आता स्टँडिंग पोझिशन मधला नॉन ग्रीन स्क्रीन, स्टँडिंग पोझिशन मधला ग्रीन स्क्रीन तर काढूच शकतो आपण. ओके, इझिली काढू शकतो. परंतु ग्रीन स्क्रीन सगळ्याकडे नसतं. आणि उभे राहून आपण काढलेला आहे. परंतु आता बसून एका ठिकाणी बसायचं आहे आपल्याला. थोडक्यात हा सपोज माझा एक व्हिडिओ आहे. क्लिअर त्याचा व्हिडिओ सध्या मी ऑडिओ ऑफ करतो. आणि सिम्पली हा व्हिडिओ एका घरातला आहे आणि मी असं बसलेलो आहे. बरोबर आहे. असं बसलेलो असताना मला एका ठिकाणी बसायचं आहे. तर कुठे बसायचं आहे मला? मला एक माझ्या आवडत्या घरी बसायचं आहे. ओके. हे माझं एक व्हर्चुअल घर आहे, जे तुम्हाला दिसत आहे. ओके. हे बघितलेलं असेल तुम्ही हे घर. बरोबर आहे. काचेच्या भिंती आहेत. पाऊस पडत आहे. बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीनं सोफा, पलंग, हे समोरचं शेकोटी. किती सुंदर दृश्य आहे. आवडलं का घर तुम्हाला हे? अशा ठिकाणी तुम्हाला राहणं आवडेल का? नाही आवडणार वाटतंय मला. कारण भाजी मंडई वगैरे जवळ नसणार आहे. एसटी स्टँड जवळ नसणार आहे. शाळा जवळ नसणार आहे असं वाटतंय तुम्हाला. बरोबर आहे का नाही? फाईन. आवडेल, आवडेल. आवडेल ना? फिराय ओके. फिरायचं फिरायला. एखाद दिवशी वगैरे व्हॅकेशनला आवडेल तुम्हाला. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. असो, असो. आता आपल्याला जे आहे ना, या ठिकाणी बसायचंच नाही. कारण या ठिकाणी मी केलेला आहे व्हिडिओ. आता तुम्हाला ऑन दी स्पॉट आपल्याला एका अशा ठिकाणी, आता मला वाटतं गीता जोशी मॅडम या ठिकाणी जॉइन झालेले आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात टाळ्याच्या गजरात. कारण ते आता जे हा व्हिडिओ अटेंड करत आहेत, ते कुठून अटेंड करत आहेत माहिती आहे तुम्हाला? युरोप. युरोपच्या टूरला ते गेलेले आहेत. मॅडमची परमिशन न घेता तुम्हाला सांगतो, की सध्या ते खूप मजा करत आहेत. युरोपला गेलेले आहेत आपल्याला न सांगता आणि ते गेल्यावर तिथं सांगितलेलं आहे, की मी सगळं व्हिडिओ बघणार आहे. रेकॉर्डिंग बघणार आहे वगैरे असं त्यांनी सांगितलंय. याचा छोटासा 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो क्रॉप करून आज. इज इट क्लिअर? ट्रिम करून. त्याच्याबद्दल काही हरकत नाही. परंतु गीता जोशी मॅडम हे युरोपला गेलेले आहेत. तर ते त्या ठिकाणी त्यांचं मौज-मजा चालू आहे आणि ते आता इथं बोलत सुद्धा नाहीत बघा. मॅडम इथे असतील तर त्यांनी व्हिडिओ चालू करावा जेणेकरून आम्हाला युरोपचं दर्शन बसल्या जागी होईल. गीता जोशी मॅडम, आपण काय बोलू इच्छिता या ठिकाणी? ठीक आहे. मॅडम आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेत कारण ते सध्या आयफेल टॉवर, आता ॲक्चुअली चुकलं असेल माझं, पॅरिसला आहे ते आयफेल टॉवर. बरोबर आहे ना? युरोपला काय आहे आता कुठेतरी असतील ते. तर आपण इथूनच आपण करूया. ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत ते. वाह, वाह, वाह! म्हणजे विमानात बसलेले आहेत ते. आणि विमानात हे लेक्चर अटेंड करत आहेत. चला, चला, चला. अशा पद्धतीनं युरोपमध्ये मला वाटतंय अशा प्रकारची, आता हे आपल्या लोणावळ्याला सुद्धा पुण्याच्या जवळ आहे लोणावळा किंवा तळेगाव. अशा ठिकाणी मचान म्हणून एक एरिया असतो बघा, मचान. त्यामध्ये असं घरं असतात. बरोबर आहे ना? तर तोच आपण एक घेणार आहोत. ओके.
आता आपण एखादं घर घेऊया आणि सिटिंग पोझिशन मधला माझा व्हिडिओ जो आहे का नाही तो आपण काय करूया, एडिट करूया. आता सपोज इथं मी काय करतो, मचान. माझ्या तुम्हाला मचान. ओके, आता इमेजेस बघूया आपण मचानचे. हे बघा, हे मचानचे व्हिडिओ असतात. बरं. मचान असतं ना, मचान ते कशावर असतं घर माहितीये का? झाडावर असतं, झाडावर. हा, उद्या सकाळची. हो, उद्या सकाळी आता आपण करणारच आहे कामासगळे, परंतु आता सध्या जे आहेत आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहेत. आता बघा या पद्धतीनं हा जो आहे, बरोबर आहे की नाही, हा एक मचान आहे. ठीक आहे, तर हा टेरेस बघा आता बाहेरच्या बाजूला आहे असं होत आहे. अजून मचान कुठं आहे आपण बघूया, एखादं घराच्या आतमधलं दृश्य इनसाइड. हा बघा, हा घराच्या आतील दृश्य आहे. ठीक आहे, आता पण हे आपण हे यांना रिमूव्ह करून आपण इथं बसू शकतो, बरोबर आहे की नाही. पण दॅट इज अ डिफरंट पार्ट. आता यामध्ये बघा, हा एक व्हिडिओ आहे, परंतु आता मला तो जो काही या घराचा जो काही कॉट आपण म्हणूया, म्हणजे जो व्हिडिओ माझं फेवरेट घर जे आहे आपण म्हणूया, या पद्धतीनं जे होतं पलंग, त्याच पोझिशन मध्ये मी झोपलेलो सुद्धा आहे आणि त्याच पोझिशन मध्ये मी बसलेलो सुद्धा आहे. तर मला इथं येऊन बसायचं आहे आणि ग्रीन स्क्रीन वापरलेली नाहीये. ग्रीन स्क्रीन वापरलेली नाहीये, ध्यानात ठेवा. तरी सुद्धा आपण बसू शकतो, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, या ठिकाणी हा व्हिडिओ न घेता आता आपण दुसरा एखादा फोटो घेऊया सिम्पली, बरोबर आहे. आता ते व्हिडिओसाठी घेतला होता कारण त्या व्हिडिओमध्ये पाऊस पडते म्हणजे लाईव्ह तिथंच बसलेलो असं दिसावं आणि नारळाची झाडं वगैरे असे हलताना बी सुद्धा काही अजून एक असं व्हिडिओ आहे, तो आपण बघूया. कळलं का नाही. आता हे बघा, इथं मला बसता येईल का ते आपण बघूया, बरोबर आहे. या ठिकाणी मला बसता येईल, बरोबर आहे. आता आपण हे घेऊया चित्र. ठीक आहे, कारण हे आडवा पलंग आहे, बरोबर असा दिसतोय. त्याच्या ठिकाणी मला चांगलं बसता येईल असं मला वाटतंय. इज इट क्लिअर? आणि या ठिकाणी मी काय करतोय, सेव्ह इमेज ॲज करतोय आणि सेव्ह इमेज ॲज करून डेस्कटॉपला हे सिम्पली असं मी सेव्ह केलेलं आहे. ओके, आणि डायरेक्ट मी काय करतोय आता, आपला फिल्मोरा ओपन करतोय. ठीक आहे, आणि एक नॉन ग्रीन स्क्रीनचा अगोदर मी सिटिंग वाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. सिटिंग, आणि सिटिंग वाला व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला स्टँडिंग वाला व्हिडिओ दाखवतो. स्टँडिंगचं आहे, स्टँडिंगचं तर तुम्हाला आपण करतोच. ओके, परंतु आणि नॉन नॉन ग्रीन स्क्रीन म्हणजे दोन्हीही चॅलेंजेस आहेत. सिटिंग म्हणजे आपण सिम्पली पलंग, मी हुकातनं काढतो मग काढतो. दिसतंय का? आता हे दिसतंय का सांगा मला. माईक कोणाचा चालू आहे त्यांनी बंद करावा प्लीज. या ठिकाणी बघा, हा व्हिडिओ आपण सिटिंग वाला घेतो मी, नॉन ग्रीन स्क्रीन आणि ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ. आता हा झोपलेला ग्रीन स्क्रीनचा आहे, पण तुम्ही असं सिम्पली कुठेही झोपलेला घेऊ शकता. इज इट क्लिअर? नो प्रॉब्लेम एट ऑल. आता हे 2.32 ओके व्हर्टिकल व्हिडिओ आहे आणि याला मला इथं मी जिथं ज्यावेळेस इथं येऊन बसलेलो आहे, ओके, तर बसलेलो आहे बघा, नाहीतर बोलायला मी सुरुवात केलेली आहे. आता मी ज्यावेळेस असा हात करतोय ऍक्शन मध्ये, इथपर्यंत असतानाच मला इथनं पुढे ट्रिम करायचं आहे, बरोबर आहे. सो मी ट्रिम करतो हा. ओके, या पद्धतीनं. अँड देन आपण पाहूया की आपल्याला कसं काढता येईल पार्ट सगळा. इज इट क्लिअर? सो ओके, दोनदा बसून उठून केलेलं. तर एकदाच मी म्हणजे उठायचंही आहे, बसायचं आहे, म्हणजे स्टँडिंग मधला सुद्धा होऊनच जाईल आपल्याला, बरोबर आहे. सो मी काय करतोय आता, हे सुद्धा इथून हा जो व्हिडिओ आहे तो काय करतोय, स्प्लिट करतोय आणि हा इथून हा स्प्लिट करतोय, बरोबर आहे. हा स्प्लिट आणि स्प्लिट केला आणि त्यानंतर हा एक व्हिडिओ आहे. ठीक आहे, आता दोन्ही मला जोडायचे असतील तर मी काय करणार, त्याला सिम्पली दोन्ही सिलेक्ट करणार आणि इथं काय करणार, क्रिएट कंपाऊंड क्लिक करणार, ओके करणार. आता एक व्हिडिओ तयार झाला आपला, बरोबर आहे. सो आता नॉन ग्रीन स्क्रीनच आहे. पहिल्यांदा आपण याचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला काढायचा आहे. सो मी जाणार आहे या चंबूमध्ये आणि तुम्हाला राईट क्लिक करतोय आता इथं या ठिकाणी आणि एडिट प्रॉपर्टीज मध्ये जात आहे. एडिट प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर पहा, तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहे, एआय टूल्स. एआय टूल्स मध्ये जात आहे
आणि AI टूल्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये मोशन ट्रॅकिंग आहे आणि लेन्स करेक्शन आहे. एकच मिनिट हा. ओके, मोशन ट्रॅकिंग आणि आपला हा जो आहे, एकच मिनिट आता मला पुन्हा एकदा हे चालू करावं लागेल. कारण मोशन ट्रॅकिंग जो आहे आपला स्मार्ट कटआउटचा आपण बघितलेला होता, पण आपण हा बघितलेला नव्हता. सिटिंग पोझिशन मधले आतापर्यंत बघितलेला नव्हता. तो आपल्याला सिटिंग पोझिशन मधला अगोदर बघायचा आहे. इज क्लिअर? सो सपोज हा ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ मी घेतला. ओके, आणि त्यामध्ये स्मार्ट कटआउट मला मिळत आहे. बरोबर आहे. सिम्पली खालीच्याच फ्लोअरला मी घेतलेला होता आणि परत एक इम्पोर्ट करतो हा वाला, ओपन करतो. मी याला सुद्धा खाली घेतोय असं, ठीक आहे. अँड देन याला सिलेक्ट करून मला स्मार्ट कटआउट करायचं आहे. बरोबर आहे. सो परत एकदा मला हा व्हिडिओ पूर्ण काय करावं लागेल, इथपर्यंत आहे. आता खालचा व्हिडिओ मी काढून टाकतो आणि हा व्हिडिओ फक्त घेतो. ओके, आणि स्मार्ट कटआउट आपल्याला सिटिंग पोझिशन मध्ये काढायचं आहे. तर बरंचसं मोठं चॅलेंज असतं ते ऍक्च्युली. म्हणजे क्लिअर? कारण प्रत्येक तुम्हाला फ्रेम टू फ्रेम रिमूव्ह करावी लागते. की आता एकच व्हिडिओ घेतो सध्या. नमस्कार. आजच्या या 21व्या तर यामध्ये जे 12 टूल्स AI टूल्स देण्याबाबतीतला मी एक व्हिडिओ बनवलेला होता. बरोबर आहे का नाही? तो व्हिडिओ इथं आहे. नमस्कार. फायनल व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर काही जणांनी बघितलेला असेल, बऱ्याच जणांनी तुमच्यातला. आपण YouTubeला जाऊया. YouTubeला जाऊन माझ्या YouTube स्टुडिओला जाऊया आपण. कंटेंटला जाऊया. अँड आय थिंक त्याच्या अगोदर मी हा वाला व्हिडिओ बनवलेला होता. झोपलेला व्हिडिओ आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याही अगोदर मला असं वाटतंय की बसलेला त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे तो. बरोबर आहे ना? डे 1 AIच्या 12 टूल्स विषयी माहिती देत असताना हा व्हिडिओ बनवलेला होता. नमस्कार. यामध्ये बघा हा व्हिडिओ तोच आहे जो सध्या तुम्ही बघत आहात. बरोबर आहे. तो व्हिडिओ आजच्या या 21व्या शतकाच्या आधुनिक कॅनवा मधील व्हिडिओ लेवल नेक्स्ट स्टोरी बोर्ड व्हिडिओ बोनस आपण बघलेलं आहे सगळं. ब्लेंड यामध्ये 12 टूल्स विषयी सुद्धा आपण माहिती घेतली आहे. प्रतिमा किंवा आहे स्कूलवरची विनंती केली. संजय शिरसाटजी, आकडेवारी तुम्हीही पाहिलीत आणि सगळ्यात ओके, आता मला या ठिकाणी अशा पद्धतीनं तयार करायचं आहे. ठीक आहे. आता इम्पोर्ट मीडिया घेऊन मी डेस्कटॉपला जातोय. डेस्कटॉपला गेल्यानंतर हे जे आहे, हे घराचा फोटो मी खालच्या बाजूला घेतो सध्या. इज इट क्लिअर? आणि हे मला वर घ्यायचं आहे. बरोबर आहे. आता हे सगळं काढत असताना मला घराचं काही दिसू नये त्यासाठी मी सध्या हे डिलीटच ठेवतो. आणि सिम्पली हात जोडल्यापासून मी मुद्दाम का घेत नाहीये, कारण मी हात यामध्ये असाही केलाय बघा, असा केलेला आहे. त्यावेळेस ते फ्रेश मध्ये आपल्याला काय करावं लागतं, स्मार्ट कटआउट करावं लागतं. परत मी असा केलेला आहे, हा तळवा आहे बघा, इकडच्या बाजूचा हा तळवा, तोही दिसावा. बरोबर आहे. हे सगळं मला असं दिसावं. बरोबर आहे. त्यासाठी अगोदर एडिट प्रॉपर्टीज मध्ये याची कलर करेक्शन वगैरे करून घेतो मी. कलर मध्ये जाऊन ओके, थोडंसं मला स्वतःला काय करतो मी कर्व्स मध्ये ब्राईट करून घेतो. ओके, हा पार्ट थोडंसं ब्लॅक ठेवतोय असं खालचा. ठीक आहे, या पद्धतीनं. आता पहिल्यांदा हा कर्सर काय करायचा आपल्याला, पहिल्यांदा ठेवायचा आहे. प्लेहेड काय ठेवायचा आहे, फर्स्टला ठेवायचा आहे, एकदम स्टार्टिंगला ठेवायचा आहे. आणि स्टार्टिंगला ठेवल्यानंतर बघा सिटिंग पोझिशन मध्ये नॉन ग्रीन स्क्रीन, दोन गोष्टी आहेत. स्टँडिंग मधला ग्रीन स्क्रीन नाही हा, किंवा स्टँडिंग मधला नॉन ग्रीन नाहीये, सिटिंग मधला नॉन ग्रीन स्क्रीन आहे. सिटिंग मधला नॉन ग्रीन स्क्रीन म्हणजे कुणीही करू शकणार आहे. आता हे तुम्ही म्हणतात की सर आम्हाला इथे बसायचं होतं, तिथे बसून व्हिडिओ काढायचा होता वगैरे, जमत नाहीये, तर ते जमू शकतंय. बरोबर आहे, सिटिंग मधला सुद्धा. आता मी स्मार्ट कटआउटला क्लिक केल्यानंतर सिम्पली थोडासा ब्रश साईज जरा मी मोठी ठेवली सुरुवातीच्या काळात, आणि याच पोझिशन मध्ये व्हिडिओ ठेवला फिट पोझिशनला.
तर सिंगल क्लिक केल्यानंतर माझा हा पूर्ण पार्ट सिलेक्ट झाला बघा वरचा. ओके, आता माऊथला मी सिलेक्ट केलं तर ते थोडंसं बाहेर गेलेलं आहे. ओके, त्यासाठी मी काय करणार आहे, कंट्रोल झेड करून ब्रश साईज थोडीशी अशी छोटी करणार आहे आणि माऊथला टाकणार आहे. हे बघा बरोबर माऊथ सुद्धा सिलेक्ट झालं. फक्त 2च मी आणि परत आता इथं थोडेसे टचअप देत जायचे. हे बघा हे पायाचा भाग आहे. कुठल्याही भागात तुम्ही बसू शकता. सिंपल एका साध्या पलंगावर मी बसलेलो आहे. हे मुद्दाम यासाठी दाखवते तुम्हाला, कारण आपले जे तुम्ही, मी तर जास्त जर रडगाणं गात असतो, ते रडगाणं बंद होईल. आपलं रडगाणं बंद होईल, की असं पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं. जर तरचे पाश सोडून द्यायची. जर असं असेल तर आम्ही करूया, तसं असेल तर करूया. वेळ माझ्याकडेही नाहीये, संसाधनं माझ्याकडेही नव्हती. तरीही आपण करतोयच ना. का? आतून झिंग पाहिजे, आग पाहिजे, ती फक्त आपल्याला कमवायची आहे. बाकीची बघा आता टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये, उपलब्ध जे काही मनुष्यबळ आहे त्याच्यामध्ये एकटाच होतो मी इथं. बरोबर आहे की नाही? उपलब्ध आता हे हातानं काय करायचं आपल्याला थोडंसं वर करायचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर ब्रश साइज, त्यानंतर हा जो आहे, ओके, पेन्सिल ती घ्यायची, सिलेक्ट करायची आहे. ब्रश साइज थोडीशी कमी करूया, हे जर तुम्ही वाढवलेला असेल तर. ओके, पायाचा हा भाग घेतला. माईकचाही भाग घ्यायचा नाही मला. फक्त पायाचा भाग घ्यायचा आहे. ओके, एवढं थोडंफार बाहेर गेलेलं असेल, तर ते तुम्ही काय करणार आहे, इरेजरनं काढणार आहे. बघा आता हे बरोबर आता हा भाग पलंगाचा घेणारच नाही आपण. आणि जिथं बी आपण काढूया, जिथं आता हे इरेज केलं बाजूचा, थोडासा बाजूचा गेलेला पार्ट. ओके, हा पार्ट थोडासा इरेज केला आणि इथं गळ्याचा भाग राहिलेला आहे. तो गळ्याचा भाग तुम्हाला घ्यायचा नाही, तर ते पूर्ण पोकळ दिसतो तो भाग. बरोबर आहे. आता हे सगळं बरोबर माझं शरीर जे आहे, जेवढी बॉडी आहे, तेवढीच फक्त कट आउट होणार आहे. कट होऊन बाहेर येणार आहे. आणि बाकीचा बॅकग्राऊंड जाणार आहे. जो सिलेक्ट केलाय तोच पार्ट राहणार आहे. आता मी याला अगोदर इथं काय करणार, सेव्ह करणार. आणि सेव्ह झाल्यावर हा पूर्ण असा भाग निघालेला आहे. पण तो याच भागावरचा निघालेला आहे. आणि जर मी पुढे गेलो तर परत ते आलेलं आहे. ते कशामुळे झालं? कारण आपण स्मार्ट कटआउट तर केला, पण त्याला रन केलं नाही. ओके, रन करण्यासाठी काय करायचं? परत एकदा तिकडे जायचं. पुढचं भाग, ज्या भागात हे भाग येणार आहेत. ओके, तळव्याचा भाग येईल, पण हा मी हात झाकल्यावर येणार नाही. ते परत थोडंसं नंतर काम करायचंय. हा भाग पुढे सुद्धा रन व्हावा म्हणून काय करायचंय, क्लिक टू स्टार्ट स्मार्ट कटआउट, याला क्लिक करायचं आणि हा ट्रॅकिंग प्रोसेस सुरू झाली. बघा हा घेतला त्यानं. आता मी हात खाली घेतल्यावर बघूया आपण. हे बघा घेत नाही तो हाताचा भाग, तो आपल्याला परत काढायचा आहे. कारण ज्या पोझिशन मध्ये घेतलेला आहे आपण, तोच भाग आलेला आहे. नॉन ग्रीन स्क्रीन व्हिडिओ, ग्रीन स्क्रीन आपल्याला घ्यायची नाही, लावायची नाही, सेट करायची नाही. हा ताप वाचवायचा असेल, तर हा ताप परवडतो आपल्याला. थोडंसं परत एकदा आपल्याला काय करावं लागेल, ते हाताचं पोझिशन दाखवण्यासाठी करावं लागेल. हे बघा वरच्या बाजूला तिथं निळं केलं होतं मी, त्यामुळे तो वरचा हात जो आहे तो आलेला आहे बरोबर. बरोबर आहे. 5%, 10% करत एक एक 5 मिनिटामध्ये, म्हणजे 4 ते 5 मिनिटामध्ये ते आपलं हे रिमूव्ह करून होणार आहे. फक्त जो हाताच्या घडीचा जो भाग राहतो बघा खाली, कारण हा भाग सिलेक्टेड नव्हता. हा भाग तुम्ही अगोदर सिलेक्ट केला, तर वरचा भाग काय होणार आहे? जाणार नाही. हे बघा हाही भाग थोडासा आपल्याला करावा लागेल थोडासा एकदा. त्यानंतर ते होईल. हा भाग बरोबर निघून जाईल. त्यानंतर कुठेही बसा तुम्ही. आता सध्या याच पोझिशनमध्ये मी दाखवतो तुम्हाला. ओके, सध्या हे जर तुम्ही सिलेक्टच केलेले नसेल, तर हा भाग कसा दिसेल? हा भाग कसा दिसेल? तो आपल्याला काय करायचा आहे? कसा घेता येईल? तो कसा दिसेल हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. ओके. तुम्ही जास्त मेहनत घेतलेली नाहीये. पलंगावर बसलाय आणि बोललाय फक्त. रेकॉर्ड केलंय. विदाऊट एनी स्टँड बी नव्हता. मी टेबलवर ठेवलेला होता तो मोबाईल. टेकावला होता डब्याला साखरेच्या. कळलं का नाही? आणि माझ्याकडे स्टँड असून सुद्धा मी असं केलेलं होतं. का?
कारण मला जनमानसापर्यंत हे पोहोचवायचं होतं की आपल्याला जसं असेल तसं करायचं आहे. बघूया कसं होतंय. ते झालं, चांगलं झालं. ओके. ते तुम्ही पाहिलं, इथं आला 12 टूल्स घ्यायला, तुम्ही 12 टूल्स घेतले. हळू-हळू भविष्यात त्याचा वापरही कराल तुम्ही. काही ना काही बेनिफिट झालं ना त्याचं. बरोबर आहे. त्यामुळं हा त्रास थोडासा घ्यायचा आहे तुम्हाला हा आपला पार्ट सिलेक्ट करायचा, तेवढा त्रास घ्यायचा आहे. आणि तेही फक्त 2-3 टचअप करायचे तुम्हाला फक्त. 2-3 टचअप झाले, की तो जो हा वेळ लागतोय 26-27% त्यावेळेला तुम्ही काय करायचं? कॉफी प्यायची, चहा प्यायचं, जेवण करायचं, तुमचं बाकीचं काम करायचं, लॅपटॉपला बाजूला ठेवायचं. बरोबर आहे? म्हणजे सगळं करून सगळं होतं. सगळं करून सगळं यामध्ये करता येतं. बरोबर आहे? या प्रकारचा या ठिकाणी संदेश या निमित्तानं मला तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे वेळेचंही काही राहत नाही. बघा हे किती वेळ लागला मला? 30 सेकंदही लागले नाहीत मला हे सगळं करायला. बरोबर आहे? आपण 30 मिनिट पकडूया. चला अर्धा तास तरी वेळ असतोच. बरोबर आहे? हे करायचं आणि सोडून द्यायचं याला. आणि बाकीचं आपलं करत राहायचं काम. बरोबर आहे? या पद्धतीनं तुम्ही सायमल्टेनियसली मल्टीटास्किंग सुद्धा करू शकता. ओके. म्हणजे चालू असतानाच तुम्ही मल्टीटास्किंग सुद्धा करू शकता. बरोबर आहे? त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो एक व्हर्टिकल लिफाफा एन्व्हलप. आता कालचा जो एक पार्ट आपण बघितला, त्यालाच आता आपण काय करूया, थोडंसं रिपीट करूया. ठीक आहे? व्हर्टिकल मोशनमध्ये करूया थोडंसं. आता कालचा व्हिडिओ बऱ्यापैकी जणांनी बघितलेला असेल असं वाटतं मला. लिफाफा पीपीटी आहे. आता मी टाकलेली आहे कशामध्ये याला? पीपीटी इथे डायरेक्ट ओपन करतो. ही स्क्रीन अशीच ठेवतो याला मिनिमाइज करण्यापेक्षा. ब्लँक प्रेझेंटेशनला जातो आपण आणि इथून मग ओपन करू शकताय तुम्ही. कशामध्ये ठेवलेलं आहे ते? धिस पीसी मध्ये. ओके. डेस्कटॉपवरती, डेस्कटॉप 2024 आणि डे जो आहे तो 6 मध्ये आहे. लिफाफा पीपीटी इथून डायरेक्ट ओपन करतो आपण. आता हे जे तयार केलेलं होतं मी. कालचा व्हिडिओ बघितला का तुम्ही मग? बघितला का नाही बघितला? कोणी बघितला? सुरुवात तर केली की नाही बघायला? तर आपण सिम्पली काय केलेलं होतं? हेक्सागोन घेतलेला होता. बरोबर आहे? आज सुद्धा आपल्याला हेक्सागोनच घ्यायचा आहे. आता हा जो हॉरिझॉन्टल होता, त्यालाच मी काय करणार आहे? व्हर्टिकल करायचा असेल मला लिफाफा. आता शबाना मॅडमने एक लिफाफ्याचा व्हिडिओ पाठवलेला होता बघा. तो व्हर्टिकल होता. बरोबर आहे? तसं आपल्याला व्हर्टिकल बनवायचं असेल, तर वाईड स्क्रीन आणि ते काय करायचं आहे? A4 करायचं आहे आणि पोर्ट्रेट. ओके. आणि ओके करा. इन्शुअर फिट करा. या पद्धतीनं हा झाला. बरोबर आहे? आता इन्सर्ट करायचं आहे आपल्याला आणि शेप आणि हा काय घ्यायचा आहे? षटकोन घ्यायचा आहे. बरोबर आहे? तर षटकोन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? हा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट थोडासा कसा दिसावा? एक वेगळा फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला लिफाफा असा व्हर्टिकली टाकायचा आहे. ओके. तर याची आउटलाईन अगोदर मी काढून टाकतो सपोज. आणि आउटलाईन काढून टाकल्यावर हा पार्ट इथून इथपर्यंत आपल्याला काय करायचा आहे? खेचायचा आहे. एडिट पॉइंट्स म्हणून अगोदर हा पार्ट असा करा. एडिट पॉइंट्स. या ठिकाणी असं आपण केलं. बरोबर आहे? आता हा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे? या पार्टीनं इथं पद्धतीने घ्यायचा आहे इकडं आणि हे इकडे घ्यायचं आहे. बरोबर आहे? आणि इथं 2 आपल्याला थोडंसं अलीकडे घेऊया याला इकडं. बरोबर आहे? आणि याला थोडंसं असं बल्ज्ड दाखवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? इथं एक ॲड करावं लागेल आता ॲड पॉइंट आणि इकडे काय करूया आपण? ॲड पॉइंट करूया. ओके. याला असं केल्यावर थोडंसं याला बल्ज करा इथं या पद्धतीनं. याला इकडे बल्ज करा असं. ओके. असंही करू शकता अदरवाईज
एडिट पॉइंट्स. आता इथल्या इथं आपल्याला एकच फक्त एडिट पॉइंट करायचं आहे. एकच ऍड करूया इथं ऍड पॉइंट. याला थोडस पुढं न्या असं या बाजूला. याला थोडस वरच्या बाजूला न्या. बरोबर आहे. आणि हा भाग थोडासा पुढं करा आता. हा भाग थोडासा पुढं करा आता. ओके, म्हणजे थोडासा कसा झाला, बल्ज्ड झाला. कसा झाला, बल्ज्ड. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आता हा सरळ भाग दाखवावा लागेल तुम्हाला वरचा. क्लिअर. शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन एडिट पॉइंट्स आणि हा भाग कसा दाखवायचा तुम्हाला, सरळ. आणि हा भाग कसा दाखवायचा आहे, सरळ. बरोबर आहे. त्याला थोडंसं अजून बल्ज दाखवायचं असेल तर थोडंसं हा पुढे नाही जरा असा इथपर्यंत आणि हा इथं नाही असा. ओके, या पद्धतीने थोडासा बल्ज झाला. आता याला काय करायचं आहे, याला आहे तसं मी पुढे नेतो. ओके, शेप फॉर्मॅट मध्ये याला हॉरिझॉन्टली याला इथं असं ठेवणार आहे. दोन्हीचे कलर थोड्या वेळासाठी आपण काय करूया, चेंज करूया. याला हा देतो सपोज, याला समथिंग हा देतो सपोज. इज इट क्लिअर. हा पहिला आपण काढलेला होता, हा वर राहणार, हा इकडे राहणार. हा जो तिसरा पार्ट आहे तो आपल्याला वरच्या बाजूने आणायचा आहे, राईट. त्याच्या पाठीमागे टाकायचा आहे. ओके, तर याला सिम्पली आपण काय घेतलेलं होतं, ट्रायंगलच घेतलेला होता. ओके, ट्रायंगल केल्यानंतर याला पूर्ण या बाजूने घ्यायचा आहे असा. याला फक्त सरळ करा आणि या ठिकाणी घ्या. याला पूर्ण असं ऑक्युपाय करा आणि खालच्या बाजूला नाही याला. खालचा व्हिडिओ बघा, कारण हे थोडंसं मी तुम्हाला फक्त वरचा लिफाफा आणि बाकीचं जे पुढचं आहे काम करायचं ते तुम्ही कालचा व्हिडिओ बघून करू शकता. तर व्हर्टिकल कसं करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि याला सुद्धा थोडंसं काय करतो मी, अजून एक पॉइंट ऍड करणार आहे इथं. याची आउटलाईन काढून टाकू आपण. एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन ऍड करायचा पॉइंट, ऍड पॉइंट. आणि या पद्धतीने असं आपण केलं. आणि परत इथं या ब्लॅकला सिलेक्ट करायचं आणि व्हाईट वाला जो थोडासा खाली घ्यायचा. या ब्लॅकला सिलेक्ट करायचं, व्हाईट वाला थोडासा खाली घ्यायचं. ओके, इथं थोडं काय झालं, थोडंसं असं बल्ज्ड झालं. बरोबर आहे. आता याला काय करायचं, पाठीमागं सेंड बॅकवर्ड, सेंड बॅकवर्ड. बरोबर आहे. आता प्रत्येकाला नाव द्यायचंय आपल्याला परत. तर याला एक वेगळा कलर द्या, हाच कलर राहून द्या. किंवा आता सपोज याला काय द्या, रेड कलर द्या सपोज, लाईक दिस. त्यानंतर या ठिकाणी याला सगळ्यात शेवटी ठेवायचं आपल्याला. बरोबर आहे. हा थोडासा एडिट पॉइंट करून शेवटपर्यंत ठेवा याला. ओके, आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे. सेंड बॅकवर्ड करण्यापेक्षा त्याला काय, सेंड टू बॅक. आता लक्षात घ्या, प्रत्येकाची नेमिंग करायची आपल्याला. काय करायची आहे, नेमिंग. नेमिंग करत असताना काय करायचं आहे, शेप फॉर्मॅट मध्ये म्हणजे सिलेक्शन पेन मध्ये जाऊन हा एक्झाम्पल 1 आहे त्याला 1 द्यायचं आहे फक्त नाव. आणि हा जो आहे तो 2, म्हणजे काय वर खाली करता येतं आपल्याला. हे 2, हा जो आहे ते आहे 3, आणि हा जो 4 आहे त्याला म्हणायचं आहे 4. ओके, 1 2 3 4, 1
2 हे खाली आहे त्याच्या, परत हे ब्ल्यू 3 आणि हा रेड हा 4. ओके. आता काय करायचं आहे आपल्याला, याला कलर द्यायचा आहे हा वाला, थोडक्यात असा वाला. ठीक आहे. याला सुद्धा तोच कलर द्यायचा आहे, याला सुद्धा तोच कलर द्यायचा आहे, याला सुद्धा तोच कलर द्यायचा आहे. आता सगळं काय झालं, पूर्ण अखंड दिसत आहे तुम्हाला, अखंड पूर्णपणे, बरोबर आहे. त्याची मजा कशी आहे की याला सिलेक्ट करायचं आपल्याला, राईट क्लिक जायचं फॉर्मॅट शेप. ओके. आणि त्यानंतर इथं शॅडो मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, धिस ऑफसेट राईट सिलेक्ट करायचं शॅडो, तर हा पूर्ण बरोबर असा शॅडो तयार होईल, बरोबर आहे. आणि त्याला एक वेगळा 3D लुक सुद्धा येईल, तो पेज सारखा दिसेल याच्यावर असल्यासारखा. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं आहे, परत शॅडो घ्यायचा आहे आणि इकडली वाली शॅडो लेफ्ट वाली घ्यायची आहे, तो इथं सिलेक्ट करायचा. ठीक आहे. परत हे सिलेक्ट करायचं आहे आणि डाऊन वाला सिलेक्ट करायचा आहे आणि हे घ्यायचं आहे आणि अप वाला सिलेक्ट करायचा आहे. आता अप वाला हा वाला, हे वरनं शॅडो दिसतोय बघा इथं. ओके. आणि आता हे व्हर्टिकल असा लिफाफा तयार झाल्यानंतर, ओके, आता आपण हॉरिझॉन्टल असाच केला होता, याला काय करायचं आहे, डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट करून उघडताना कसं दाखवायचं आहे, याला सिम्पली अशा पद्धतीने इथं आणायचं आहे आणि यालाही काय करायचं आहे, या पद्धतीने घ्यायचं आहे. आता एक एक करून जर करायचं असेल तुम्हाला, आता आपण अगोदर फर्स्ट ऑफ ऑल फॉर्मॅट बॅकग्राऊंड आणि अप्लाय टू ऑल करायचं आहे इकडं. परत इकडं पुढे काय करायचं, डुप्लिकेट करायचं आणि त्याच्यानंतर इथं. ठीक आहे. परत इथं डुप्लिकेट करायचं आहे आणि हा लिफाफा वर होईल असा, बरोबर वर आल्यासारखं वाटेल. ओके. आणि परत हे डुप्लिकेट करायचं आहे. जे काही टेक्स्ट असेल ते पाठीमागे अगोदरच तयार ठेवायचं आहे तुम्हाला. त्याची पूर्ण डिटेल वाली प्रोसेस आपण काल दाखवलेली आहे तुम्हाला. ओके. आता हे जर मी फुल स्क्रीन करून दाखवलं, फर्स्ट आता बघा याला काय करायचं, फक्त मॉर्फ ॲनिमेशन द्यायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. अप्लाय टू ऑल करा सपोज फॉर एक्झाम्पल. आता पहिल्यापासून जर मी तुम्हाला दाखवलं, हे पेज इथं ओपन होईल, फर्स्ट लिफाफा, त्याचं दुसरं पेज इथं, तिसरं आहे इथं वर आल्यासारखं वाटतंय बघा, बरोबर. आणि हे या पद्धतीनं झालं, बरोबर आहे. आणि एकत्रित जर तुम्हाला करायचं असेल तर तसंही करू शकता. परत झाकताना डुप्लिकेट स्लाइड करा आणि त्याच्यानंतर इथं मॉर्फ द्या, हे सगळे झाकले जातील, बरोबर आहे. आणि याला जर तुम्ही डुप्लिकेट केलं तरी ओपन करा आणि मॉर्फ, याला क्लिक करा, याला सिलेक्ट करा. ओके. आता विदाउट म्हणजे ट्रान्झिशन जे आहे ना, ट्रान्झिशन आफ्टर 0 करायचं आहे आपल्याला. ओके. जे काही टेक्स्ट असेल, जे टेक्स्टिंग, टायमिंग, ट्रान्झिशन, ड्युरेशन वगैरे वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला या ठिकाणी कालच्या पूर्ण सेशनमध्ये झालेला आहे. फक्त हे व्हर्टिकल कसं करायचं होतं आपण दाखवत होतो आणि त्या पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रकारचे करा. आता हे बघा, त्या पद्धतीने हे टेक्स्ट जर तुम्ही बघितले, उचललं, तर पाठीमागे टेक्स्ट ऑलरेडी आहे. कालचा व्हिडिओ अजून एकदा प्ले करून दाखवतो या ठिकाणी. हे बघा, खास शिक्षकांसाठी 5 मूल्यवान संदेश रत्न, हे झाकलं गेलं. परत हे पहिलं वालं, ओके, 5 सेकंदानंतर ते झाकलं जाईल. परत दुसरं वाचायचं आहे. परत लिफाफा काय होईल, इथं बंद होईल, परत लिफाफा ओपन होईल. ओके. म्हणजे एनव्हलप मेथडने आपले जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, मेसेजेस आहेत, ते आपण या ठिकाणी काय करू शकतो, रिव्हील करू शकतो, डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. ओके. तर व्हर्टिकलचं बी असंच थोडंसं करा आणि त्या पद्धतीने बघा. आता इथं बघा 100% हे झालेलं आहे. आता याला मी जर सेव्ह केलं, ओके, तर हे पूर्णपणे काय होईल, आता पुढं सुद्धा मी जर प्ले केलं असं, ओके, तर हे ब्लॅकमध्ये दिसेल. आता फक्त हाताचा हा जो भाग आहे तो ब्लॅक दिसतोय. बाकीचा जो आहे पार्ट तो आपला निघालेला आहे. जो पार्ट आपल्याला टचअप करायचा तो नंतर अजून थोडा थोडा करू शकतो पुढे पुढे घेऊन. ओके.
आता या भागावरती थोडंसं वर्क करूया आपण. याला राईट क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एडिट प्रॉपर्टीज मध्ये जायचं आहे. ओके, आणि थोडंसं याच्यामध्ये फेदर्स वगैरे जर वाढवायचे असतील तर तसं तुम्ही करू शकता. AI पोर्ट्रेटला जर तुम्ही क्लिक केलं, AI पोर्ट्रेट, तर एज थिकनेस, हे बघा एज थिकनेस थोडीशी तुम्ही कमी जास्त यामध्ये करू शकता. एज फेदर देऊया थोडीशी अशी, जेणेकरून जे कडच जे आहे ते थोडंसं बऱ्यापैकी दिसेल. ओके, आणि बाकीच्या गोष्टी आपण तो जो रूम मध्ये बसल्यानंतर करूया. बरोबर त्या ठिकाणी आपल्याला बसवायचं आहे. हे बघा या ठिकाणी, इथं या ठिकाणी अशा पद्धतीने बसू शकतो आपण. आता याला काय करायचंय, फक्त तिथं बसलेलो होतो त्यामुळे इथंही बरोबर त्या पोझिशन मध्येच मला बसायचं असेल, किंवा असंही या बाजूला आपण तोंड करून सुद्धा बसू शकतो. बरोबर आहे. किंवा तुम्ही याला थोडंसं रोटेट असं केलं तर हे असं रोटेट होईल. ठीक आहे. याला हा एक व्हिडिओ आहे. बरोबर आहे. त्याला तुम्हाला काय करायचं आहे, राईट क्लिक, एडिट प्रॉपर्टीज मध्ये, तर या वातावरणाशी याला बरोबर मिळतं जुळतं थोडंसं करायचं असेल तर कलर मध्ये जाऊन तसं याला काय करावं लागेल, प्रोटेक्ट स्किन टोन्स जो आहे, स्किन टोन थोडासा प्रोटेक्ट करायचा आहे. आता AI मॉडेल अपडेट होईल, थोडासा वेळ घेईल ते, बट स्टील त्या वातावरणाशी मिळतं जुळतं आपल्याला ते बरोबर होईल. ओके, थोडंसं काय करावं लागेल आपल्याला, हे जे पाय आहेत ते टेकल्यासारखे दिसावेत म्हणून त्याला खालच्या बाजूला घ्या थोडंसं असं. ओके, बरोबर याच भागाला बसलोय असं वाटतंय. टेम्परेचर बघा, त्या वातावरणाशी मिळतं जुळतं आपल्याला टेम्परेचर आपल्या व्हिडिओचं करायचं आहे. टिंट वगैरे जे काही आहे, हे टिंटची गरज नाही तर, पण सॅच्युरेशन त्यामध्ये मॅच झालं पाहिजे असं थोडंसं करायचं. एक्सपोजर कमी किंवा जास्त करा. कमी जर केला तर तो बरोबर त्यामध्ये तिथं बसल्यासारखं वाटेल जरा. ब्राईटनेस, इथं जशी लाईट आहे त्या पद्धतीनं थोडंसं ब्राईटनेस वाढवा. कॉन्ट्रास्ट, त्या बॅकग्राऊंडशी कॉन्ट्रास्ट व्हायला थोडंसं कॉन्ट्रास्ट वाढवलं तरी चालेल. ओके, शॅडो वगैरे बॉडीवरती पाडायची आहे. ब्लॅकनेस वाढवायचा आहे तर वाढवू शकता तसं. क्लिअर. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याला ओके करा. ओके, आणि प्ले करून बघा थोडंसं. नमस्कार. आजच्या या 21व्या शतकाच्या आधुनिक बघा पूर्णपणे चांगले माझे इथं पाय स्थिरावल्यासारखे दिसत आहेत, पण हा हाताचा भाग थोडासा काय होतोय, युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चे महत्व आपण जाणून आहातच. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा भागाला थोडंसं करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, हे बघा इथून पुढचा पार्ट करू शकता. परत जायचं त्या याच्यामध्ये, AI स्मार्ट कटआउटला जायचं. ओके, आणि पिक्चरला नाही जायचं आपल्याला, या व्हिडिओच्या स्मार्ट कटआउटला जायचं. त्यामुळे व्हिडिओचा जो आपला पार्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ओके, व्हिडिओचा ट्रॅक सिलेक्ट करायचा आहे आणि परत त्याला स्मार्ट कटआउट मध्ये जायचं आहे आपल्याला. आणि स्मार्ट कटआउट झाल्यानंतर थोडासा हा व्हिडिओ एक फ्रेम न पुढे जातो बघा, असा हा एक फ्रेम न पुढे जातोय. पण थोडंसं प्ले करू. नमस्कार. हे बघा इथं व्यवस्थित आहे. आता या भागाला इथं फक्त टचअप द्यायचा. ओके, पुढे बघा या भागाला थोडंसं टच करायचं आहे असा, आणि सगळा पुढचा भाग तो तसा घेईल. बरोबर आहे. आजच्या या हे बघा थोडासा हा भाग प्ले करायचा आहे. 21व्या हे बघा हा भाग, याला काय करत राहायचं, असं टच करत राहायचं आहे आणि बाकीचा भाग डिलीट करत. शतकाच्या हे बघा इथंही आहे. आता या पोझिशनला प्रत्येक पोझिशनला करण्याची गरज नाही. तो AI न बरोबर तो पुढचाही पार्ट थोडासा घेणार आहे. ज्या वेळेला आपण सुरुवातीला एकदा का सेट केलं याला, ओके, या पोझिशनला, तर पुढचे ज्या वेळेस असे हात आहेत माझे, ओके, तर ते बरोबर तो ब्ल्यू मध्ये घेईल. ओके, आता पुढे बघा ज्या वेळेस मी हात खाली बांधलेले आहेत त्या वेळेला परत करण्याची गरज नाही, कारण हिथं जो आहे, हे बघा या पोझिशनला एकदा का मी हात ज्यावेळेस खाली घेतले अशी, त्या पोझिशनला एकदा का केलं तर पुढचं सगळे तो स्मार्टली काय करणार आहे, डिटेक्ट करणार आहे की ही पोझिशन आहे.
बरोबर आहे. ही पोझिशन काय करेल तो बरोबर दाखवेल, कारण हा भाग दाखवत नव्हता, कारण तो सिलेक्ट नव्हता. बरोबर आहे. आणि याला असं आपण सेव्ह करूया सध्या. सेव्ह केल्यावर तो रन नमस्कार. आहे बघा, आपण रन. आजच्या या त्यामुळे ते तसं दाखवत आहे. बरोबर आहे. त्यामुळे रन करायला विसरायचं नाही. हे बघा, या पोझिशनला रन करायचं आहे आपल्याला. ओके. फक्त सेव्ह नाही करायचं आहे. हे ध्यानात घ्या. स्मार्ट कटआउटला जातो परत एकदा. थोडंसं पाठीमागं घेतो. बरोबर या ठिकाणी असा घेतल्यानंतर पहिल्यांदा सुद्धा कंप्लीट काय करू, याला ब्ल्यू मध्ये करून घेऊया. ओके, या पद्धतीने हे तर झालं. आता याला काय करायचं आहे, क्लिक टू स्मार्ट कटआउट. हे बघा, या पोझिशनला निळं, या पोझिशनला निळं दिसत आहे. सगळे पुढचे पार्ट तो काय करणार आहे, या पद्धतीनं करून घेणार आहे. हे बघा, खाली बांधलो, तो हे पार्ट कसा झाला, असा ब्ल्यू झाला. कळलं का नाही कळलं? फक्त याला आता 100% ला थोडासा वेळ लागेल, त्यामुळं जास्त मी या ठिकाणी खोलात जात नाही. परंतु तुम्हाला कळेल असेल की याला आपल्याला स्मार्टली कटआउट करता येतं. नॉन ग्रीन स्क्रीन आणि सिटिंग मधलं आपण बघितलं. आता याला मी सध्या कॅन्सल करतो. डू यू वॉन्ट टू सेव्ह इट? नो करतो. ओके. बाकीचा व्हिडिओ तुम्ही त्या पद्धतीने तयार करू शकता. आता सध्या याच पलंगावर किंवा दुसऱ्या, आता मला ओरिएंटेशन थोडीशी चेंज करायची आहे. बरोबर आहे. कशाची ओरिएंटेशन चेंज करायची आपल्याला? दुसऱ्या टाईपचा मला एक फोटो घ्यायचा आहे आणि हा जो झोपलेला आहे, ओके, या पद्धतीने मी झोपलेलो आहे ना, तर त्या पद्धतीनंच मला काय करायचं आहे, या पद्धतीनंच मला पलंगाची दिशा निवडायची आहे. त्यासाठी एक वेगळा आपण मचान बघूया. आणि झोप म्हणजे पलंगावर वरच्या बाजूला हाईटवर असताना आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, बघायचं आहे. आठवड्यातून 2 दिवस येईल. बेडरूम असं आपण इथं करूया. आठवड्यातून 2 दिवस येईल. या पद्धतीने हे सगळे मचान बेडरूम दिसत आहेत बघा. ओके. आणि मला कोणती पोझिशन पाहिजे, अशी वाली पोझिशन पाहिजे. राईट. तर इथं मला थोडंसं दाखवायचं आहे. कंटिन्यू ॲज पीपीटी करूया आपण. किंवा दुसरे थोडेसे सिलेक्ट करूया आपण. हा सरळवाला आहे. या पोझिशनमध्ये मी झोपलो असतो तर आहे तसं मला मला स्वतःला ठेवता आलं असतं. बरोबर आहे. आता मी फक्त थोडीशी, मी तिथं व्हिडिओ आहे हा. मी फक्त काय फोटो माझा तिथं ठेवलेला नाही. त्यासाठी मुवमेंट दाखवलेली आहे. जी काही मुवमेंट थोडीशी दाखवलेली आहे, ते कशासाठी दाखवलेली आहे? फोटोसाठी दाखवलेली आहे. फोटो नसून तो एक व्हिडिओ आहे आणि त्या पद्धतीने मी खरंच तिथं झोपलेलो आहे असं वाटण्यासाठी ते तसं केलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी सगळे, आणि तो आता काही जणांना वाटेल झोपलेलं दाखवायचं, तर त्या पद्धतीने आपण दाखवू शकतो. काय त्या, जर कंटेंट त्या पद्धतीचा असेल, कविता त्या पद्धतीची असेल, तरी सुद्धा आपण काय करू शकतो, त्या पद्धतीनं दाखवू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आता कविता निवडा सध्याच्या चाललेल्या सद्यस्थितीवर महाराष्ट्रामध्ये. मला 1 वर्ष उठवूच नका, मला झोपू द्या 2024च्या निवडणुका होईपर्यंत, कारण सध्या सगळीकडे विकास होताना मी पाहतोय. पण मला या शेवटच्या वर्षातला विकास पाहायचा नाही, निवडणुकीच्या वर्षातला. मला 2020 मधला विकास बघायचा होता, मला 2021 मधला बघायचा होता. 2024 मधला विकास मला बघायचा नाहीये, मला झोपू द्या. म्हणून असं एक नवीन मला सुचलेलं आहे थोडंसं. ओके. कोणी हा प्रकल्प उभा करतोय, कोणी तो प्रकल्प उभा करतोय, कोणी या स्पर्धा घेते, त्या स्पर्धा घेते. तर ज्याला ज्याला असा राजनैतिक गंध आहे, ज्याला ज्याला असा मला स्वार्थीपणाचा गंध आहे, तो सगळा संपेपर्यंत मला काय करा, झोपू द्या, मला उठवू नका. ओके. असं करून मला एक काय करायचं, आता झोपून दाखवायचं आहे आणि बाजूला काय चालेल, अशी कविता चालेल. बरोबर आहे. फक्त आपल्याला ते बरोबर त्या ठिकाणी दाखवता येणं गरजेचं आहे. त्यासाठी सपोज आता हा एक मी सिलेक्ट करतो शेवटी. आता त्यामध्ये वेळ न घालवता सेव्ह इमेज ॲज करतो, डेस्कटॉपला सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आता परत जातोय मी इकडं, डिलीट,
या ठिकाणी काही लाईट तशीच ठेवली त्यांनी. आणि आता तो जो व्हिडिओ आहे तो घेऊया आपण. तिथं ग्रीन स्क्रीन जरी असली तरी तुम्ही इव्हन कोणताही व्हिडिओ घेऊ शकता. मला इथं ग्रीन आणि नॉन ग्रीन दोन्हीचा सेशन थोडा घ्यायचा होता म्हणून त्या पद्धतीने इथं मी हे दाखवतोय असं. म्हणजे क्लिअर. आता खालचा जो आहे तो थोडासा मी पाठ काढून घेतो. त्यामध्ये जास्त चेंजेस करावे लागणार नाहीत आपल्याला. इथं बघा थोडंसं मी असं झोपलो आणि स्ट्रेट. ओके. आता इथंपर्यंत इथनं मला सुरू करायचं आहे. बरोबर आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, इथून इथपर्यंत मी भाग काय केला माझा ट्रिम केला. ट्रिम केल्यानंतर याला थोडंसं मी पाठीमागं घेतो. ओके. थोडंसं पुढं पुढे घेतो असं. आणि इथून मी उठून पूर्ण मला दाखवायचं होतं. पण वडिलांनी जो आमच्या मोबाईल सेट केलेला होता, आता मला इथून मी असं केल्यावर झप्प करणं व्हिडिओ बंद केलेला आहे बघा. इथपर्यंत घेऊ शकतो. कारण त्या गादीवर मी बसलोय सुद्धा उठून, म्हणजे खरोखरच त्या गादीवर मी झोपलो होतो असं मला दाखवायचं होतं. पण पुढचं जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तो काय झालेला आहे मोबाईल जो आहे, मी म्हटलं परत घेऊया, चला परत घेऊया 1-2 मिनिटाचं वाटलं ना. ते म्हटले नाही आता बस झालं. हे एवढंच करून काय कर, अशातच कर. आता मी याला काय केलं, याला या ठिकाणी इथपर्यंतच मी घेतलेलं आहे असं. ओके. सरळ मी उठ शिक्षका जागा हो. आणि मुद्दाम का घेतलं की मी मलाच बोलत आहे. मी शिक्षकांना बोलत नाही जागा हो वगैरे. त्यामुळे मी स्वतःला दाखवलं त्या ठिकाणी. ओके. आता सगळा अजागळची जागा आहे, इकडं तिकडं तुम्हाला सगळं दिसतंय. मला काय करायचं आहे, ते घालवायचंय. बरोबर आहे. तर याला सुद्धा मी ग्रीन स्क्रीन न केलेलं नाहीये. ओके. याला सुद्धा स्मार्ट कंटेंटच केलेलं आहे. ओके. फक्त थोडंसं सोपं जातं जरा ग्रीन स्क्रीन नसलं, अजून थोडं बऱ्यापैकी सोपं जातं. कारण हे सिलेक्ट करताना बघा, आता मी याला बऱ्याच साईजला सिलेक्ट करतो. हे बघा सिलेक्ट झालं. कारण तो कलर वेगळा दिसतोय ना. हा काळा टोपीचा कलर माझा. हे सगळे हे जे कलर आहेत, बरोबर आहे, ते वेगळे दिसत आहेत. त्यामुळे तो बरोबर सिलेक्ट करताना तो व्हाईटला बरोबर इथं सिलेक्ट करेल. फक्त आता ग्रीन स्क्रीन वापरताना ग्रीन वाला टी शर्ट किंवा ग्रीन वाला असा काही ड्रेस वगैरे तुम्हाला घालायचा नाही. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा पार्ट सगळा मी थोडासा आहे तसा घेतो. ओके. कारण त्यामध्ये मी ऍडजस्ट करू शकतो त्या गादीवरती. इज इट क्लिअर. थोडंसं रिमूव्ह, बरंच साईज रिमूव्हची बी कमी करता येईल आपल्याला. आणि हा भाग जो आहे जो वाढीव झालेला आहे, तो इथून पुढे तुम्ही काय करू शकता, 200 करू शकता. आणि इथून पुढे काय करू शकता असं इथं दाखवू शकता. ओके. याला काय करायचं आहे, रिमूव्ह करा. हे बघ, हा पार्ट रिमूव्ह केला जास्त. जो आहे परत त्याला हे या हाताने तुम्ही वर घेऊ शकता. धोकाच आहे ते, एकदमच येते तिकडे हा जो लक्ष पार्ट म्हटलं. आहे तो थोडासा करायचा आहे. ब्रश थोडीशी मी कमी करतो. ओके. आणि त्या पद्धतीनं हे कम्प्लीट करून घेत आहे. उद्या थोडासा एक वेगळा हटके सेशन असेल आपला समारोपाचा. त्यामध्ये एक गेस्ट आपण बोलवलेले आहे. ते गेस्ट तुम्हाला कोरल ड्रॉचा जो श्री गणेश आहे, तो श्री गणेश आपण उद्या करणार आहोत. तरी सर्वांनी उद्याच्या सेशनलाही उपस्थित राहावं. ओके. जेणेकरून आपण आपल्या या कोर्सची सांगता एका चांगल्या टॉपिकने अजून करू शकतो. इज इट क्लिअर. या पद्धतीनं पाठ झाला. आता याला मी काय करणार आहे, रन करणार आहे. ठीक आहे. क्लिक स्मार्ट कटआउटला करायचं आहे. ज्यावेळेस मी क्लिक टू स्मार्ट कटआउट करेन क्लब अँड किचन. त्यावेळेस ते प्रोसेसिंग ट्रॅक झालेले आहे बघा. ते वर घेतल्यावर सुद्धा क्लब कोणता क्लब ते हात बरोबर घेत आहे. त्यामुळे मला काहीच टेन्शन नाही. थोडस मी फालतू काय त्यासाठी रंजना केवटे मॅडम माईक बंद करा. बघा लक्षात घ्या, मला जास्त पुढं जे बसल्यानंतर जे करावं लागलं ते झोपल्यानंतर जास्त करावं लागलं नाही. कारण हाताची पोझिशन तशीच होती आणि तशीच वर घेतली. तशीच वर घेतल्यामुळं पुढचा जो पार्ट आहे तुम्हाला, कारण हा ब्ल्यू मध्ये दिसतोय बघा, हा पार्ट ब्ल्यू मध्ये दिसत आहे. बरोबर आहे. तर हा एवढाच व्हिडिओ मी काय करतो, पण आता हे स्टॉप करूया आणि सेव्ह करूया.
हे बघा आता हा जो बाजूचा भाग आहे त्याला मला काय करायचं आहे, हे बघा AI पोर्ट्रेट मध्ये जाऊन आता मला थोडासा एज थिकनेस याला द्यायची आहे, अशी थोडीशी कमी करायची आहे अशी याला, आणि एज फेदर द्यायचा आहे. ते एज फेदर दिला तरी काय हरकत नाही. ओके करा. आणि हा जो भाग आहे की हा आपण घेतलेला होता, हा वर नाही ठेवायचा, काय ठेवायचं आहे खाली. बरोबर आहे. थोडंसं मोठं करूया या पिक्चरला, पूर्ण एक्सटेंड करूया असा, कारण हा याच्या वर आहे ना, पलंगावर मी असणार आहे, त्यामुळे हा भाग वर घ्यायचा आहे आपल्याला. ओके. आणि हा सगळा जो भाग आहे तो बरोबर त्याला सम प्रमाणात आपल्याला इथे घ्यायचा आहे. याला थोडंसं रोटेट करू शकता तुम्ही असा वाला. क्लिअर. आणि याला मला असं झोपायचं आहे मला सिम्पली. बरोबर आहे. पूर्ण स्लांट मध्ये झोपायचं, कारण घेतानाच व्हिडिओ मी असा घेतलेला होता त्यामुळं. हे बघा याच्यावरती बरोबर डोकं टेकवल्यासारखं वाटतंय. पुढे जर तुम्ही बघितलं, हे बघा वर घेताना हे बरोबर त्याच्यावर आहे. राईट. आणि थोडंसं दुमडून असं मी झोपलेलो आहे. तुम्ही जर बघितलं थोडंसं लाईट थोडंसं कमी जास्त करून तुम्ही काय करू शकता, त्या रूमला बरोबर प्रॉपर वाटावं असा थोडासा काय करू शकता, त्याला अपीअरन्स देऊ शकता. इज इट क्लिअर? सो याला काय करत आहे मी या ठिकाणी, टेम्परेचर, तर सनलाईट जर असेल जास्त तर टेम्परेचर वाढवायचं आहे तुम्हाला इथं. बरोबर आहे. एक्सपोजर. ओके. थोडंसं ते व्हाईट कलरला, आता ही सकाळ झालेली ना त्यामुळे थोडंसं व्हाईट केलं तर ते तिथंच झोपलेल्यासारखं वाटेल. ब्राईटनेस एवढं जास्त वाढवू नका, ब्राईटनेस कमीच ठेवा. ओके. कॉन्ट्रास्ट वाटलं तर बरोबर त्याच्याशी मॅच होईल असं, त्यासाठी थोडंसं वाढवलं तरी चालेल. ओके. हायलाइट म्हणजे हे पूर्ण मी हायलाइट होईल सेपरेटली, तसं हायलाइट नाही करायचं आपल्याला जास्त. तर रूमचा एक भाग, हिस्सा आपल्याला वाटायला पाहिजे. ओके. या पद्धतीने हे सगळे झालेलं. आता स्किन टोन वगैरे करण्याची काही जास्त गरज नाही. बरोबर मी त्यावरती झोपलेला दिसतोय. आणि हा पाय सेपरेट असताना सुद्धा त्यातच आहे बघा. बरोबर त्याच्यावरती आहे. हात वर केले, त्याच्यावर ठेवले, थोडंसं ऍडजस्ट केलं, थोडेसे पाय कमी करते घडी. ते मुद्दाम का केलेलं होतं तसं, कारण ते सगळं थोडीशी मुवमेंट थोडी तरी दिसावी आपली मुवमेंट झोपल्यानंतर. बरोबर आहे. आता इथून पुढचं मी काढलेलं नव्हतं, स्मार्ट कटआउट केलेलं नव्हतं. म्हणून तुम्ही स्लिपिंग मध्ये सुद्धा नॉन ग्रीन स्क्रीन किंवा सिटिंग मधल्या नॉन ग्रीन स्क्रीन व्हिडिओला अशा पद्धतीने याला रिमूव्ह करून तुमचा जो काही कंटेंट असेल, तुम्हाला काय जास्त शूटिंग करायची नाहीये, तुम्हाला इथं फक्त व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे, आणि जे काही टेक्स्टिंग आहे ते टेक्स्टिंग तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि टेक्स्टिंग साठीचं जे काही अॅनिमेशन्स आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. प्रिसेट अॅनिमेशन मध्ये न जाता तुम्ही प्रीसेट मोशन लेगसी मध्ये तुम्ही जाऊ शकता. इव्हन तुम्ही टेक्स्टला सुद्धा हे अॅनिमेशन देऊ शकता. इज इट क्लिअर? त्या पद्धतीचे खालून वर येणारे वगैरे. आता मी पॉवर पॉइंट मध्येच तयार केलेलं होतं ते. सो हिअर आय कॅन से तो जी टेक्स्टिंग मी केलेली होती त्याला अॅनिमेशन जे दिलेलं होतं खालून वर किंवा वरून खाली येणार, ते सिम्पली कशाने दिलेलं होतं. सपोज एक टेक्स्ट आहे, एंट्रान्स इफेक्ट मध्ये जर तुम्ही गेला, ओके, एक अॅनिमेशन एक दाखवतो. तो व्हिडिओ बघा कसा आहे. उठ शिक्षका जागा हो चा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवतो मी. आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने तुम्ही बघाल, स्वप्न काव्य. बरोबर आहे. ही जी टेक्स्टिंग आलेली आहे यामध्ये ती कशी आलेली ते बघूया आपण. उठ शिक्षका जागा हो, नवतंत्राचा तू धागा हो, सर्जनशील आता वागा हो, उगी कशा हा त्रागा हो, टाईपचा व्हिडिओ आहे हा. नवविद्येचे तू दान हे दे, बघा कसं दिसतंय. तंत्रशुद्ध तू ज्ञान दे, शिकवण्या भले मान दे, इकडून टाईप पण केल्यासारखं वाटत आहे, टाईप केल्यासारखं. तर ते तुम्ही इव्हन फिल्मोरामध्ये सुद्धा करू शकता. सो हिअर यू कॅन सी एक म्हणजे अॅनिमेशन आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली प्रीसेट अॅनिमेशन्स मध्ये, वरच्या अॅनिमेशन मध्ये बघा प्रीसेट अॅनिमेशन. एकच मिनिट फक्त.
ओके फाईन. या ठिकाणी बघूया तर जेवण्यासाठीची या ठिकाणी आवाज आलेला आहे बऱ्यापैकी 9:45 वाजलेले आहेत. पण आपण टेक्स्टिंग घेऊया. आपण टेक्स्टिंग मध्ये बघा यामध्ये या ठिकाणी हा डिफॉल्ट टायटल मी या ठिकाणी घेतोय. ठीक आहे. डिफॉल्ट टायटल घेतल्यानंतर त्याचा बरोबर टेक्स्ट वगैरे आता इथं मला खाली काहीतरी समथिंग करायचं किंवा याच्यावरती थोडंसं करायचं तर मला ब्लॅकच ठेवावं लागेल आय थिंक. डबल क्लिक केलं तुम्ही. ओके. तर इथून हा जर कलर घेतला तर व्हाईट मध्ये तो दिसून येतो. इथं ॲनिमेशन मध्ये बघा टाइप राईटचा असा एक आहे आणि हा एक आहे. हा मी घेतलेला होता खालचा वाला. ओके. म्हणजे डायरेक्ट ॲनिमेशन मध्ये आता प्रीसेट ॲनिमेशन मध्ये जाण्याची गरज नाही. हा बघा एक करून येतो. तो घ्या चांगला दिसतो. टाइप करत करत येत आहे बघा. युअर टायटल हिअर असं म्हणत आहे ते. इट्स क्लिअर. सो हिअर यू कॅन सी एक टाइप करत ते येत आहे. बरोबर आहे. यालाच जर तुम्ही काय केलं क्रिएट कंपाऊंड क्लिप करून याला व्हिडिओ बनवला आणि या व्हिडिओला जर तुम्ही अजून स्लो केलं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता स्पीड. एडिट प्रॉपर्टीज मध्ये जावा आणि याला या 5 सेकंदाचा आहे ना तर मला काय करायचं आहे याला 10 सेकंदाचं करायचं आहे. ओके. ओके करा आणि आता बघा हे बघा या पद्धतीने हे झालं. बरोबर आहे. थोडंसं दिसत आहे की बाबा इथून असं एक लेटर एक अल्फाबेट टाइप होऊन येत आहेत आणि त्याला याची साईज वगैरे जी आहे ना टेक्स्टिंगची ते तुम्ही कमी जास्त करू शकता. तर याला व्हिडिओ केलाय तरी सुद्धा तुम्ही असं करू शकता. पण मी रिकमेंड करेन की याला व्हिडिओ न करता तुम्ही टेक्स्टच राहू द्यावं जेणेकरून तुम्हाला त्याला कॉपी करून पुढं काय करता येईल. तर मी कंट्रोल झेड करतो सपोज फॉर एक्झाम्पल. कंपाऊंड क्लिप युअर टायटल हिअर. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत टायटल आलं आणि इथं जर वेगळा डायलॉग बदललेला असेल तर तुम्ही काय करू शकता सिम्पली हा कर्सर शेवटी ठेवून पुढे जे आहे ना कॉपी आणि पेस्ट करू शकता. बरोबर आहे. आणि याला फक्त तुम्हाला टेक्स्टिंग बदलायची आहे आणि तुमचं जर पॉवर पॉईंट मध्ये कविता रेडी असेल तुमची जे काही रेडी करायची आहे तर इथं फक्त तुम्ही काय करायचं कॉपी पेस्ट करायचं आहे. नथिंग एल्स. ओके. या पद्धतीनं अशा प्रकारची व्हिडिओची हिंट मी तुम्हाला दिलेली आहे. आय थिंक यू कॅन elongate this, you can extend this part today's horizontal envelope, vertical envelope. तेही तुमचे होमवर्क बरेचसे होमवर्क 7 दिवसांचे 7 होमवर्क सगळ्यांची येणे बाकी आहेत. बऱ्यापैकी मला वाटतं 1-2 कपल ऑफ होमवर्क भोसले मॅडम यांनी केलेले आहेत. बाकीच्या कोणीही अजून याला धक्का लावलेला नाहीये. 12 टूलचा वापर करा. 12 टूल्स शिवाय अनेक दुसऱ्या गोष्टींचं सुद्धा आपण या ठिकाणी प्रशिक्षण तुम्हाला दिलेलं आहे. तर हा कोर्स उद्या एका नवीन प्रशिक्षकाकडून आपण त्याची सांगता करतोय. तर शेवटी जाता जाता सर्वांना विनंती करतो की आपण उद्याही यावं. मे बी मी उद्या सर्वच साहित्य सेवेतील जे काही असतील त्यांना बोलवण्याविषयीचा विचार आहे उद्याच्या सेशनला. परंतु जे काही गेस्ट आहेत त्यांची वेळ त्यांचं जे काही पोझिशन पाहून आपण ते ठरवूयात. तरी उद्या समारोप सेशनला सर्वांनी हजर राहावं अशी विनंती करतो आणि आजच्या सेशनची सांगता इथंच अशी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्बा खैर, शुभरात्री and good night. I'm ending the meeting for all. I will try to share with you the link of this session as soon as I possible. Bye-bye.